नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की नक्की कोणत्या पद्धतीने आता ऐश्वर्याची वाट लागणार आहे. सुमित्राच्या समोर ऐश्वर्याचं कारस्थान येणार आहे. सुमित्रा ही ऐश्वर्याची कशी वाट लावणार आहे, तिचं थोबाड फोडणार आहे आणि शेवटी आईची ममता जागी होणार आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण ऐश्वर्याने गुंडांना सुपारी दिलेली आहे. गुंडांना सांगितलेलं आहे की जो ऋषिकेश रणदिवे आहे त्याला संपवायचा आहे, कारण काही केलं तरी तो माझ्या वाटेतला अडथळा आहे आणि जोपर्यंत त्याला संपवत नाही तोपर्यंत हे रणदिवे कुटुंब काही संपणार नाही. कारण सौमित्रला प्रत्येक वेळेस मी माझ्या बाजूने करण्याचा प्रयत्न केलेला होता, तरीही सौमित्र काही माझ्या बाजूने आलेला नाही. हे सगळं तिचं प्लॅनिंग असतं आणि हे सगळं प्लॅनिंग म्हणजे तिने गुंडाला पैसे देताना, गुंडांबरोबर बोलताना हे सगळं सुमित्रा पाहते. आता हे सगळं कशा पद्धतीनं घडतं, सुमित्रा जेव्हा हे सगळं पाहते तेव्हा सुमित्रा त्या ऐश्वर्याच्या कानाखाली मारते. पण ऐश्वर्याने इकडे सुपारी दिलेली असते. पुढे नक्की काय होणार? ऋषिकेशवर गुंड हल्ला करणार का? जानकी त्यांना कशी वाचवणार? कारण सुमित्रा ही जानकीला ह्या सर्व गोष्टी सांगणार आहे आणि जानकी आणि सुमित्रा एकत्र येणार आहेत. म्हणजे फायनली ऐश्वर्याचा जो खरा चेहरा आहे तो सुमित्राच्या समोर येणार आहे आणि मग सुमित्रा ही जानकी आणि ऋषिकेशच्या बाजूने असणार आहे. म्हणजेच आता सुमित्राला कळणार आहे की आत्ता नानांच्या बाबतीत 2 वेळा जे केलेलं होतं, नानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता, ते सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे आणि नानांनाही धमकावलेलं आहे. म्हणून तर नानांनी ऐश्वर्याचं नाव न घेता जानकीचं नाव घेतलेलं आहे. हे नक्की कशा पद्धतीनं घडणार आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता दिवाळीचा फराळ जानकीने पाठवलेला असतो. गुलाबला सांगितलेलं असतं की हा फराळ घेऊन जा आणि रणदिवेंच्या घरी दे. आणि गुलाब म्हणतो की जानकी वहिनी, असं पण दिवाळी घरी साजरी होतच नव्हती. बरं झालं तुम्ही फराळ पाठवत आहात, तुम्ही फराळ पाठवणार आहात म्हणून तर बरं झालेलं आहे. कारण घरात अशी अवस्था होती की काहीही झालं तरी फराळ काही घरात येत नव्हता आणि हा फराळ घरात आणणं खूपच गरजेचं होतं. कारण दिवाळीची लगबग यावेळेस घरात अजिबातच चालू नव्हती. हे सगळं बोललं जात असतं. आणि मग इकडे जानकी सांगते, पण गुलाबराव एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही तिथे घरात कोणालाही कळता कामा नये की हा फराळ मी दिलेला आहे किंवा हा फराळ मी पाठवलेला आहे. ही गोष्ट घरामध्ये कोणालाही कळू द्यायची नाही. हा फराळ तुम्ही तुमच्या घरून आणलेला आहे असं सांगा. कारण हा फराळ मी दिलेला आहे असं सांगितलं तर घरामध्ये खूप मोठ्या अडचणी येतील. हे सगळं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र आता गुलाबने तो फराळ आणलेला असतो आणि इकडे सुमित्राला दिलेला असतो. सुमित्राला सांगितलेलं असतं की हा फराळ. सुमित्रा म्हणते, पण गुलाब हा फराळ तू का घेऊन आलेला आहे? तेव्हा गुलाबला इकडे सुमित्राने विचारलेलं असतं. तेव्हा गुलाब म्हणतो की सगुणाने बनवलं आहे ना ह्या वर्षी, म्हणून मी विचार केला की हा फराळ इथे घरी घेऊन यावा. कारण तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत मला भरभरून दिलेलं आहे, भरपूर काही दिलेलं आहे आणि मग मला असं वाटतंय की काहीही झालं तरी हा फराळ आपण बनवला पाहिजे आणि हा माझ्याकडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मी हा फराळ आणलेला आहे. हे सगळं गुलाब सांगत असतो. तेव्हा इकडे सुमित्रा म्हणते की ठीक आहे. कारण ऐश्वर्याने फराळाची पूर्ण वाट लावलेली असते. तिने फराळ बनवलेलाच नसतो आणि तिने पूर्णच वाटोळ केलेलं असतं आणि त्यामुळंच आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. सुमित्रा म्हणते, कसं आहे आता गुलाबच्या घरून तरी आलेला आहे ना फराळ, त्यामुळं तो फराळ तरी देवाला नैवेद्य म्हणून दाखवता येईल. हे सगळं सुमित्राच्या डोक्यात आलेलं असतं. आणि मग सुमित्रा म्हणते की ठीक आहे, आता वेळ पण खूप झालेला आहे, मी पण आत्ता बनवू शकत नाही, त्यामुळं मला हाच फराळ द्यावा लागणार आहे. हे सुमित्राचं चालू झालेलं असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सुमित्रा म्हणते की चालेल आणि सुमित्रा स्वतः लाडू बनवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते की आता मी पण लाडू बनवून इतके दिवस झालेले आहेत, कारण हे सगळं जानकीच करायची, जानकीच पाहायची, जानकीच बनवायची, त्यामुळं मलाही आता नीटसं जमेना गेले. ह्या ऐश्वर्याने मला आधी काही सांगितलं असतं तर मला काहीतरी करता आलं असतं. हे सगळं ती बोलत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ऋषिकेश आणि जानकी यांनी दिवाळीचा सर्व फराळ बनवलेला असतो आणि त्याचबरोबर ओवी आणि ऋषिकेश त्यांना फराळ हा टेस्ट करायचा असतो. म्हणून त्यांचं चाललेलं असतं की मला फराळ टेस्ट करायचा आहे. तर जानकी म्हणत असते की तुम्ही काहीही करा, पण आज काही तुम्हाला फराळ मिळणार नाही आणि फराळ तुम्हाला दिला जाणार नाही. हे सगळं ती बोलत असते.
त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की एवढ्या सगळ्या छान गोष्टी घडत असतात, घरातले सगळे खुश असतात आणि इकडे जानकी, ओवी, ऋषिकेश खूप छान मजा करत असतात. पण रणदिवेंच्या घरी मात्र दिवाळीसारखी वाटतच नाही. तिथं खूपच विचित्र गोष्टी घडत असतात. कोणताही फराळ बनवला जात नाही, कोणत्याच गोष्टी केल्या जात नाहीत, कारण यातलं काहीही ऐश्वर्याला जमत नसतं आणि त्यामुळंच हे सगळं घडलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता ऐश्वर्याने खूप मोठं कांड केलेलं असतं आणि दुसऱ्या दिवशी दिवाळी पहाट असते. तर दिवाळीच्या दिवशी सुमित्रा दरवाजा उघडते आणि बाहेर येते तर तिला धक्का बसतो, कारण दारातली जी सुकलेली तुळस होत असते ती टवटवीत झालेली असते. त्याचबरोबर सुमित्रा पुढे जाते, दारात रांगोळी काढलेली असते, दिवा लावलेला असतो. सुमित्रा म्हणते, हे कसं शक्य आहे, एवढी सुंदर रांगोळी आहे आणि ही रांगोळी फक्त आणि फक्त जानकीच काढू शकते, जानकीशिवाय दुसरं कोणीही अशी रांगोळी काढू शकत नाही. ही गोष्ट सुमित्राला चांगलीच माहिती असते आणि मग सुमित्रा म्हणू लागते की नाही, मला असं वाटतंय की जानकी येऊन गेलेली आहे आणि या तुळशीला पाणीसुद्धा जानकीनेच घातलेलं आहे, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सुमित्राच्या डोक्यात विषय चालू असतात की हे सगळं जानकीनंच केलेलं असणार आहे, कारण ऐश्वर्या अजून तरी उठलेली नाही, दारात रांगोळी घालणं वगैरे ह्या गोष्टी तिला काही जमत नाहीत असं सुमित्रा म्हणत असते. म्हणजे जानकी एवढं सगळं करत आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी ती करत आहे, आपल्यासाठी मनापासून या सर्व गोष्टी करत आहे आणि आपण काय करतोय, प्रत्येक वेळेस आपण मात्र चुकीचंच वागत आहे हे चालू असतं. आणि सुमित्रा विचारच करत असते, काहीही झालं तरीही आपल्याला जानकीशिवाय पर्याय नाही. जानकीने खरंच या गोष्टी मनापासून केलेल्या आहेत आणि जानकीने हे सर्व जे काही केलेलं आहे ते खरंच आजपासपर्यंत तिनं या घरातील सुनेचं कर्तव्य प्रत्येक वेळेस बजावत राहिलेली आहे आणि प्रत्येक वेळेस तिने आपलं सुनेचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. पण आपण काय करतो, आपण जानकीलाच दोष देत आहे. ही गोष्ट मात्र इकडे सुमित्राच्या लक्षात आलेली असते आणि दुसऱ्या दिवशी त्यानंतर फराळाला घेतलं जातं आणि मग गुलाबने फराळ आणलेला आहे आणि तो फराळ दिला जातो. गुलाबने फराळ आणलेला आहे म्हणून तो फराळ दिला जात असतो. पण सगळेजण फराळ खायला बसलेले असतात. आजी मात्र खायच्याच कामाची असते, तिला कधीही कोणत्या चांगल्या गोष्टी दिसत नाहीत आणि आजी फराळ खात असते. त्याचवेळी सारंग तो फराळ खात असतो आणि सारंग म्हणतो, चकल्या तर अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत, मस्त, अगदी जानकी वहिनी बनवते ना तशा झालेल्या आहेत. हे सगळं बोललेलं चालू असतं आणि तेव्हा मात्र इकडे सुमित्रा शंकरपाळी खात असते आणि तिच्याही लक्षात येतं, म्हणजे खरंच हे म्हणतायत हे खरं आहे, ही तर टेस्ट जानकीच्या हातची आहे, प्रत्येक वर्षी आपल्या घरात याच चवीचा फराळ असतो, मग हे सगळं काय आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की लगेचच सौमित्र विचारतो की मला एक गोष्ट कळत नाही आहे की गुलाब, खरं सांग, हा जो फराळ आहे तो जानकी वहिनीनं दिलेला आहे ना. हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो, म्हणजे फराळ हा जानकी वहिनीनं दिलेला आहे आणि तरीही आपल्याला माहीत नाही नक्की काय आहे याच्यामागे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि जानकी वहिनीने फराळ दिलेला आहे हे म्हटल्यानंतर गुलाब मात्र शांतच होतो. सौमित्र म्हणतो की मला माहिती आहे हा फराळ फक्त आणि फक्त जानकी वहिनीनेच बनवलेला आहे, तिच्याच हातच्या फराळाची ही टेस्ट आहे हे तो सांगत असतो. मग सुमित्रा विचारते, गुलाब खरं सांग, कारण ही शंकरपाळी, हे लाडू फक्त जानकीच बनवू शकते आणि जानकीनेच बनवलेले आहेत, मलाही खात्री आहे. हे ऐकल्यानंतर गुलाब मात्र शांतच होतो आणि म्हणतो की हो, मला जानकी वहिनीनेच हा फराळ दिलेला आहे. हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला मात्र धक्का बसलेला असतो, कारण जानकीनेच दिलेल्या चकल्या ती ऐश्वर्या खात असते, अगदी मिटक्या मारून खात असते आणि आता ती पूर्णपणे तोंडावर पडलेली असते. काही झालं तरी जानकीनं दिलेला फराळ आहे आणि जानकीच हे सगळं करत आहे ही गोष्ट आता तिला कळलेली असते आणि त्यामुळं तिचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. घरातले सगळेजण कौतुक करत असतात, घरातले सगळेजण म्हणत असतात की काहीही झालं तरीही जानकीच्या हातच्या फराळाची चव दुसरं कोणाच्याच हाताला मिळणार नाही. जानकीच एवढं सुंदर फराळ बनवू शकते, एवढा चवदार फराळ बनवू शकते आणि आजही जानकीनं तेच केलेलं आहे, चांगला फराळ बनवलेला आहे आणि तो फराळ तिने दिलेला आहे. हे ऐकल्यानंतर आता मात्र ऐश्वर्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं आणि ऐश्वर्या ती हातातली चकली तशीच टाकते आणि निघून चाललेली असते. तेव्हा सौमित्र म्हणतो की बघितलं का, कसं आहे माहिती आहे का, काही माणसांना हे ना मुद्दामच करायचं असतं. आज जानकी वहिनी किती ग्रेट आहे हे ऐकून पण त्यांना खूपच त्रास होऊ लागलेला आहे, म्हणजे
नक्कीच याच्यामध्ये काहीतरी वेगळं घडत आहे, हे सगळं सौमित्र बोलत असतो आणि लायकीच नाही आहे त्या माणसांशी असंही तो म्हणत असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जानकीने फराळ दिलेला आहे, जानकीचं कौतुक होत आहे. या गोष्टीचा राग मात्र इथे आलेला असतो आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते. ऐश्वर्याच्या पाठोपाठ आजीही तिकडे गेलेली असते आणि आजीही म्हणत असते की बघितलंस ना, शेवटी जानकीने सगळ्यांच्या मनात या दिवाळीतसुद्धा घर केलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्या म्हणते की नाही, मी सोडणार नाही. आणि मग तिने तिच्या डॅडाला फोन करते आणि म्हणते काही झालं तरी त्या जानकीला आणि त्या ऋषिकेशला मी आनंदात राहू देणार नाही. त्यांच्यासाठी ही दिवाळी अंधकारमय झाली पाहिजे. एकच गोष्ट करायची आहे, त्या ऋषिकेशला संपवायचं आहे आणि त्यासाठी गुंड तयार ठेवा असं जानकीने इकडे ऐश्वर्याने ठरवलेलं असतं. कारण त्या जानकीला या रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं असेल तर आपल्याला हीच गोष्ट केली पाहिजे. हे सगळं चालू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता ती जे गुंड आहेत ते आलेले असतात आणि ऐश्वर्या त्या गुंडाला भेटायला गेलेले असते, त्याला त्याची सुपारी देत असते. आणि त्याचवेळी सुमित्रा तुळशीला पाणी घालायला आलेले असते आणि सुमित्राला ऐश्वर्या तिथं कोणाशी तर बोलते हे दिसतं. आणि मग सुमित्रा तिकडे जाऊ लागते आणि लांबूनच ऐकत असते. तर एक गुंड माणूस असतो, त्याच्याशी ऐश्वर्या बोलत असते, त्याच्या हातामध्ये नोटांचे बंडल देत असते आणि म्हणत असते की हे पैसे अजून जेवढे लागतील तेवढे मागायचे आहेत आणि काहीही झालं तरीही तो ऋषिकेश रणदिवे संपला पाहिजे. आणि हे शब्द इकडे कानावर पडतात ते म्हणजे सुमित्राला खूप राग आलेला असतो. सुमित्राने हे सगळं ऐकलेलं असतं. सुमित्राची खूपच चिडचिड झालेली असते आणि सुमित्रा भयानक चिडलेली असते. आणि मग ऐश्वर्या तिथे येते तेव्हा सुमित्राने तोपर्यंत इकडे जानकीला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की ऋषिकेशच्या जीवाला धोका आहे, ऋषिकेशला सांभाळ. कारण ऐश्वर्याने त्याच्या विरोधात खूप मोठा डाव रचलेला आहे, तिने गुंडांना सुपारी दिलेली आहे. आणि मग इकडे सुमित्रा ऐश्वर्याला आली की तिला समोर घेते आणि तिच्या खानदेशी कानाखाली वाजवते. तिला म्हणते की तुला काय वाटलं, मला कळणार नाही? म्हणजे नानांना ढकलणारी तूच आहे, नानांच्या खोलीत साप सोडणारी सुद्धा तूच आहे, मला कळलेलं आहे. तेवढ्यात सौमित्र तिथे येतो आणि सौमित्र म्हणतो आता डोळे उघडले नाही तुझे? आम्ही इतके दिवस तुला ते सांगत होतो की ज्या जानकी वहिनीने या घराला सांभाळलेलं आहे, या घराचं प्रत्येक वेळेस हित चिंतलेलं आहे आणि त्या जानकी वहिनीला तू दोषी ठरवत होती, त्या जानकी वहिनीच्या विरोधात सर्व गोष्टी बोलत होती. पण आता तुझ्या लक्षात आलं ना नक्की काय झालेलं आहे? हे सगळं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं की आई तू चुकलेली होतीस. काहीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव की जानकी वहिनी कधीच चुकीची नव्हती, जानकी वहिनी कधीच चुकलेली नाही. आजपर्यंत जानकी वहिनीने फक्त या घरासाठी सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि तू मात्र प्रत्येक वेळेस चुकीची ठरलेली आहे असं सौमित्र बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इथे सुमित्राला धक्का बसतो. सुमित्राने ऐश्वर्याच्या कानाखाली मारलेली असते आणि तिला दाखवून दिलेलं असतं तिने की इकडे बघ तुझी काय लायकी आहे, कारण तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी कधी तुझ्या बाबतीत असा विचारही केला नव्हता. पण शेवटी आज तू सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत आणि तुझी लायकी तू दाखवलेली आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ऐश्वर्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं आणि ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता ही गोष्ट तर सुमित्राला कळलेलीच असते, परंतु ऐश्वर्याला माहिती नसतं की सुमित्राने जानकीला फोन करून सावध केलेला आहे. मग आता मात्र ऐश्वर्याच्या मनात आणखीच राग उफाळून वाहू लागतो आणि ती म्हणू लागते की काही झालं तरी मी आज संपवणारच आहे, काही झालं तरी या रणदिवे कुटुंबाची दिवाळी अंधारातच झाली पाहिजे असा विचार आता ऐश्वर्याने केलेला असतो. आणि इकडे ऋषिकेशवर गुंड पाठवलेलेच असतात. नक्की आता जानकीला सांगितलेलं आहे, जानकी ऋषिकेशला कसं वाचवते, सुमित्रा तिच्या मदतीला कशी येते हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तो व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. थँक्यू.